नमस्कार. मी आज लसणाची चटणी करणार आहे. ते कशाबरोबर खाता येते. चपाती, भाकरी, डोसा, इडली, वडापाव सगळ्याबरोबर. हे बघा, खोबरं, सुकं खोबरं घेतलंय किसून अर्धी वाटी. हे सगळं भाजून घ्यायचं आहे. थोडं थोडं लाल करून, लालसर करायचं जरा खोबरं पण. भाजली की चटणी चविष्ट होते, चवीला चांगली आणि खराब होत नाही. हे कच्चं वाटलं ना तर ते खवट होते, मग चटणी वास येतो तिला. हे भाजून घेतलं म्हणजे चटणी चांगली होते. सुकं खोबरं आहे. खोबरं भाजलं, लालसर झालं. हे शेंगदाणे सोलून घेतले. हे भाजून सोलायला नको. शेंगदाणे भाजले. हे तीळ सफेद. पण भाजलं तर तडतडलं ना तीळ म्हणजे भाजलं. तडतडून असं ओढायला लागतं. लसूण पण भाजून घ्यायचे. सोलून नाही घेतले लसूण मी, अशीच वाटायची. भाजले आपले लसूण. हे खोबरं सगळं एकत्रच घेणार आहे वाटायला. हे शेंगदाणे, हे तीळ, लसूण, हे काश्मीरी पावडर, मिरची नाही घेतली मी. हा घरगुती तिखट मसाला 1 चमचा. हे चवीपुरतं मीठ. हे बघा, चटणी आपली तयार झाली वाटून. हे कशाबरोबर खाता येते. चपाती, भाकरी, भात, इडली, डोसा, वडापाव सगळ्याबरोबर. आणि 1 महिना तरी टिकते.
याला काय तेल लावलं नाही, पाणी लावलं नाही, काय नाही, सुकी चटणी एकदम लसणाची. आताच असा वास येतोय तिचा, आताच भाकरी भाजून खावावी असं. मस्त झाली. ही बघा आपली चटणी तयार झाली. चटणी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.